संकेत मागतोस ना आमच्याकडून तुझ्या प्रतीक्षेचा, हा घे तुझ्यासाठी संकेत. प्रस्तावना. संकेत मागतोस ना आमच्याकडून, दररोज देवळात उभा राहून, डोळ्यात पाणी आणून, मनात हजार प्रश्न घेऊन, बाबा एक तरी संकेत दे, मी योग्य मार्गावर आहे का. आज तुझ्या प्रतीक्षेचा हा घे, हा तुझ्यासाठी संकेत आहे. ऐक बाळा, आम्ही शब्दात नाही बोलत, आम्ही घडणाऱ्या घटनातून बोलतो. तुला वाटतं आम्ही गप्प आहोत, पण आम्ही तुझ्या प्रत्येक पावलाकडे पाहत आहोत. जेव्हा तुझ्या आयुष्यात वारंवार एकच गोष्ट घडते, तेव्हा तो योगायोग नाही, तो संकेत असतो. पहिला संकेत, अडथळा. जर एखादं काम वारंवार अडत असेल, प्रयत्न करूनही होत नसेल, तर समज तो मार्ग तुझ्यासाठी साधा नाहीये. जेथे अडथळे जास्त तेथे हट्ट करू नकोस. तो बाबा दिलेला पहिला संकेत आहे. संकेत क्रमांक 2, मनाची शांतता. एखादी गोष्ट करताना तुझं मन शांत राहतं का. जेथे मन शांत तेथे तुझा मार्ग आहे. पैसा, प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय सांगतं हे ऐक. मन शांत असेल तर समज बाबा सोबत आहेत. तिसरा संकेत, एकटेपणा. तुला वाटतं ना मी एकटाच पडलो आहे. नाही बाळा, जेव्हा आम्ही जवळ येतो तेव्हा लोक दूर जातात. एकटेपणा हा शिक्षा नाहीये, तो साधेपणाचा काळ आहे. हा तुझ्यासाठी मोठा संकेत आहे. चौथा संकेत, झोपेत विचार. झोपण्याआधी जो वारंवार विचार करतो तो आम्ही पाठवलेलाच असतो. त्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण बाबा नेहमी मनाच्या शेवटच्या आवाजातूनच बोलतात. संकेत मागतोस ना आमच्याकडून, आज स्पष्ट सांगतो, धीर धर, घाई करू नकोस. ज्याने तुला दुखवलंय त्याच्यावर राग धरू नकोस. तुझा वेळ येतोय, फक्त तू विश्वास सोडू नकोस. शेवटचा संकेत, विश्वास. जर हे शब्द ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल किंवा छातीत काहीतरी हल्लं असेल, तर समज हा व्हिडिओच तुझ्यासाठी दिलेला संकेत आहे. समारोपण. संकेत मागतोस ना आमच्याकडून तुझ्या प्रतीक्षेचा, हा घे तुझ्यासाठी संकेत. आम्ही तुझ्या सोबत आहोत, आज, उद्या आणि कायम. फक्त एकच कर, विश्वास ठेव. जय नवनाथ. आदेश आदेश आजच. जय श्री मच्छिंद्रनाथाय नमः. जय श्री बडे बाबाय नमः. ओम चैतन्य नवनाथाय नमः. अलख निरंजन. आदेश.